गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांना. आजचा आपला क्वेश्चन आहे 1.3 क्वेश्चन नंबर 9. इन ट्रायंगल ABC point D on BC such that angle BAC is equal to angle ADC. पुढे काय करायचंय बघा, CA square is equal to CB into CD असं नाही. तसा बघायला गेला तर हा क्वेश्चन अवघड आहेच नक्कीच. मी पण मान्य करतो, तुम्ही पण मान्य करा. म्हणजे काय होईल, तुम्ही याच्यावर जास्त लक्ष द्या आणि मग हा अवघड आहे तो कसा होईल, सोपा होईल. बघूया. यामध्ये आपल्याला एवढं लक्षात घ्या की असं ट्रायंगलवर असे प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार असेल, म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल, आणि इकडे पण आता CA स्क्वेअर म्हणजे CA इंटू CA म्हणजे या साईडचे प्रॉडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन इक्वल दाखवायचं आलं तरी सुद्धा हे दोन ट्रायंगल सिमिलर करायचे, लक्षात घ्या. तर ठीक आहे, आपण बघूया यामध्ये. हा मग हे ट्रायंगल वाचायचे कसे, कोणत्या पद्धतीने, म्हणजे करस्पॉन्डन्सी पाहिजे आपल्याला. ट्रायंगल तर कोणीही वाचेल इथे. एक मोठा ट्रायंगल आहे, दोन छोटे ट्रायंगल आहेत, आणि एक मोठा आणि एक छोटा, एक मोठा आणि छोटा, असे बरेच जोड्या होतात. म्हणून हा प्रश्न, ट्रायंगल वाचायचे कसे, करस्पॉन्डन्सीने कसे तुम्ही वाचणार, हा एक महत्वाचा पॉइंट आहे आणि तो आपल्याला खूप त्रासदायक पण आहे. मग तुम्हाला एक आयडिया देतो की तो इतकं सिंपल आहे का विचारू नका. बघा, त्यांनी प्रश्न वाचलाय तर प्रश्नात आपल्याला दिलेलं आहे त्याने की इन ट्रायंगल ABC पॉइंट D ऑन BC सच दॅट अँगल BAC इज इक्वल टू अँगल DAC. या अँगलला फक्त ट्रायंगलचं साइन द्या म्हणजे आपण अँगल वाचले, ट्रायंगल वाचले असं समजेल. या अँगलना ट्रायंगलचं साइन द्या म्हणजे आपण ट्रायंगल वाचले. किती सोपं आहे प्रश्नात. मग हा अँगल आहे, त्याला मी इथे ट्रायंगल लिहितो. लिहू का? मग इथे लिहिणार बघा मी, ट्रायंगल BAC अँड सिमिलर नाही, ट्रायंगल ADC. यामध्ये काय काय आहे ते बघूया आपण. पहिलंच तर त्यांनी हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दिले. अँगल जर इक्वल दिले, कॉन्ग्रुएंट दिले म्हणजे ए टेस्ट आहे बहुतेक, आणि आहेच. मग लगेच इथे आपण लिहिणार, हे लिहिणार, या ट्रायंगलला अँगल म्हणणार. अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC. कुठनं आणलं? गिवन मध्ये दिलंय. गिवन झालं, एक अँगल झाला. आणि आतापर्यंत आपण सगळे प्रश्न बघितले, त्यामध्ये जर त्या ट्रायंगल मध्ये एखादं अल्फाबेट्स किंवा एखादं अक्षर किंवा एखादं लेटर कॉमन असेल तर तो अँगल पण कॉमनच असतो. मग डायरेक्ट लिहायचं अँगल C इज इक्वल टू अँगल C, कॉमन अँगल, कॉमन अँगल, म्हणून मी तो सब इक्वल दिलेला आहे. झालं, परफेक्ट. दोन A टेस्ट झाल्या, दोन्ही ट्रायंगल सिमिलर होणार. आपण देअरफॉर ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल ADC. कोणती टेस्ट आहे? A टेस्ट, A टेस्ट. झालं. जेव्हा अँगल, आता तुम्हाला इथे काय दिलंय, साईडवरच प्रूव्ह करायला सांगितलंय, अँगलचं नाही. मग याची साईडची प्रॉपर्टी लिहायची आपण. आपल्याला याची साईडची प्रॉपर्टी माहिती आहे. पहिली साईड येणार BA, दुसरी साईड येणार AC, तिसरी साईड येणार BC. सेम ऑर्डरने इकडे पण वाचायचं. म्हणजे ते पहिलं आणि दुसरं घेतलं लेटर, दुसरं आणि तिसरं घेतलं, आणि पहिलं आणि तिसरं.
चला याच्यावरूनच लिहायला शिकूया. म्हणजे मग इथे लिहिणार मी BA अपॉन AD. दुसरं आणि तिसरं इथे येणार AC अपॉन दुसरं आणि तिसरं DC. नंतर इकडे येणार BC पहिलं आणि तिसरं BC AC. ह्याला म्हणणार करस्पॉन्डिंग. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ याला आपल्याला शॉर्टकट आहे, पुढे लिहायला नको, आपण आपल्या पुस्तकात असं लिहितो करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता इक्वल येता इक्वल लिहायला विसरा, मी विसरतो कधी कधी, मला असतात माफ करत असो. देअरफॉर लिहूया, इथे पण देअरफॉर लिहूया. झालं. आता आपल्याला काय त्यांनी सांगितलं की CA स्क्वेअर म्हणजे यामध्ये CA किंवा AC कोणत्या दोन रेशो मध्ये आलंय सांगा बरं. CA हा जो CA आहे ह्या बघा, यामध्ये C आहे का? नाही. यामध्ये AC आणि CA म्हणजे सारखं, या दोघांमध्ये AC. मग आपण हे दोन रेशो खाली घेऊया, हे दोन रेशो इकडे लिहिणार. देअरफॉर AC अपॉन DC इज इक्वल टू BC अपॉन AC. हे याच्यावरूनच घेतले, त्याच्यात काय नाही. आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय. हे दिसतं की नाही मला माहिती म्हणून पुन्हा मी इकडे लिहितो, चालेल ना? बघा तर हा रेशो घेतला का, हा निवडला तर त्यांनी सांगितले CA स्क्वेअर. CA स्क्वेअर म्हणजे CA इंटू CA. बघा इकडे मी जर याला CA नाव दिलं आणि मी इकडनं AC वाचलं, हे बघ ही डायग्राम चेंज होते का? नाही. इकडे C कडून वाचलं तरी ती तशीच राहते, म्हणजे तो दोन्ही अक्षर मागे पुढे झाले तरी काळजी करू नका. तर ठीक आहे, इकडे लिहितो जरा पुन्हा. AC अपॉन DC इज इक्वल टू BC अपॉन AC. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर येणार AC इंटू AC स्क्वेअर इज इक्वल टू BC इंटू DC. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं पुन्हा लिहू शकता. AC स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. झालं, प्रूव्ह झालंय. हेन्स प्रूव्ह. फिनिश. सोपा प्रश्न आहे, पण प्रश्न अवघड सुरुवातीला आहे, तेवढं वाचता आलं की बस होईल बेटा. नक्की समजलं? आवडलं तर सांगा मला आवडलं, नाही तर सांगा सर अवघड वाटतंय, सोपं करून पाठवेल. चला जास्त वेळ नकोय कारण व्हिडिओ मोठा होतो.